सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजप उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका गायकवाड, चैत्राली गायकवाड यांचा होम टू होम प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मागील 20 वर्षात किसन जाधव, नागेश गायकवाड यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांचा कायापालट केला आहे। आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून पुन्हा मोठा निधी मंजूर झाला आहे। 2 नंबर झोपडपट्टी, हिरण्णा वस्ती, धोंडीबा वस्ती, लिमयवाडी, विजापूर नाका परिसरातील कष्टकरी कामगारांसाठी रामवाडी प्रशस्तीगृहात अद्ययावत आरोग्य सुविधा उभारण्याचा मानस जाधव यांनी व्यक्त केला आहे। प्रभाग 22चा विकास आणि नागरिकांचे आरोग्य हेच आमचे प्राधान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून माझ्या भागातील 1 नंबर झोपडपट्टी असेल, 2 नंबर झोपडपट्टी असेल, लहान इराण वस्ती, मोठी इराण वस्ती, धोंडीबा वस्तीचा परिसर, गैबीपीर नगर, सनत नगर, मंजुनाथ नगर, लिमेवाडीचा परिसर, सेटलमेंट परिसर, यतीमखाना, विजापूर नाक्याचा परिसर, सोनीनगर, हुडको आदी सर्व भागातील माता भगिनींना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आरोग्य सेवा मिळावं आणि आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी रामवाडी प्रसूतिगृहाला अद्ययावत करण्याचा आमचा मानस।